नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ज्युपिटर क्लासरूम या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, आपण लॉज ऑफ मोशन हा चॅप्टर पाहतोय आणि त्याच्यामधला लास्ट पॉइंट आज आपण पाहणार आहोत. तो म्हणजे लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ मोमेंटम, म्हणजेच संवेग अक्षयतेचा नियम. तर लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ मोमेंटम याचं स्टेटमेंट पाहण्याच्या अगोदर आपल्याला लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ मोमेंटमचं एक्सप्रेशन अगोदर पाहायचं आहे आणि त्या एक्सप्रेशनवरून त्याचं स्टेटमेंट काय ते समजून घ्यायचं आहे. तर पाहूया. सुरुवातीला इथं स्टेटमेंटसाठी मी काही जागा सोडतोय. आपण इथं स्टेटमेंट नंतर लिहिणार आहोत. अगोदर त्याचं एक्सप्रेशन समजून घेऊया. तर इथं खाली पॉईंट टाकतो मी, तो म्हणजे एक्सप्रेशन, लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ मोमेंटमचं एक्सप्रेशन. तर एक्सप्रेशनमध्ये पहा, सपोज अन ऑब्जेक्ट, दोन ऑब्जेक्ट आपण कन्सिडर केले, ऑब्जेक्ट ए आणि ऑब्जेक्ट बी. सपोज अन ऑब्जेक्ट ए हॅज मास m1 अँड इनिशियल व्हेलॉसिटी u1. सपोज ऑब्जेक्ट ए has mass m1 and initial velocity u1. समजा ऑब्जेक्ट ए आहे आणि या ऑब्जेक्ट एचं मास आहे m1, वस्तुमान m1 आहे आणि तो ज्या व्हेलॉसिटीनं मोशन करतोय ती इनिशियल व्हेलॉसिटी किती आहे, u1 आहे, असं कन्सिडर केलं. नाऊ आणखी एक दुसरा ऑब्जेक्ट आपल्याला कन्सिडर करायचा आहे. समजा हा आहे ऑब्जेक्ट बी. अँड ऑब्जेक्ट बी हॅज मास m1. ऑब्जेक्ट बीचं मास m1 आहे आणि त्याची इनिशियल ऑब्जेक्ट बीचं मास आहे m2 आणि त्याची इनिशियल व्हेलॉसिटी आहे u2. म्हणजेच ऑब्जेक्ट बी जो आहे, अँड ऑब्जेक्ट बी हॅज मास किती आहे, त्याचं मास m2 आहे अँड इनिशियल व्हेलॉसिटी, त्याची इनिशियल व्हेलॉसिटी किती आहे, इनिशियल व्हेलॉसिटी आहे u2. असे दोन ऑब्जेक्ट आपण कन्सिडर केले. मग आता फॉर्म्युला ऑफ मोमेंटम नुसार, अकॉर्डिंग टू फॉर्म्युला ऑफ मोमेंटम, अकॉर्डिंग टू फॉर्म्युला ऑफ मोमेंटम, फॉर्म्युला ऑफ मोमेंटम नुसार या दोन ऑब्जेक्टचं इनिशियल मोमेंटम काय येईल बरं. पहा, मास m1 आहे ऑब्जेक्ट एचं आणि इनिशियल व्हेलॉसिटी u1. मग त्याचं इनिशियल मोमेंटम काय होईल. अकॉर्डिंग टू फॉर्म्युला ऑफ मोमेंटम, इनिशियल मोमेंटम ऑफ ऑब्जेक्ट ए of an object A is m1 u1. ऑब्जेक्ट ए चं इनिशियल मोमेंटम किती येईल, m1. दॅट इज मोमेंटम इज द प्रोडक्ट ऑफ मास अँड व्हेलॉसिटी. देअरफॉर इनिशियल मोमेंटम ऑफ ऑब्जेक्ट ए इज m1 u1. तसंच ऑब्जेक्ट बी चं इनिशियल मोमेंटम काय होईल, m2 u2. ते आपण इकडे लिहू. इनिशियल मोमेंटम ऑफ ऑब्जेक्ट, initial momentum of an object B is m2 u2. अशा पद्धतीने आपण या ऑब्जेक्टचे इनिशियल मोमेंटम दिले. नाऊ दिस ऑब्जेक्ट कोलाइड्स. समजा हे दोन ऑब्जेक्ट कोलाइड्स होत आहेत. सपोज दिस ऑब्जेक्ट्स कोलाइड्स. These two objects collides. समजा हे दोन ऑब्जेक्ट एकमेकांवरती कोलाइड झाले, आदळले, तर काय होतं. देन ऑब्जेक्ट बी एक्झर्ट F1 फोर्स ऑन ऑब्जेक्ट ए. ऑब्जेक्ट बी हा ऑब्जेक्ट ए वरती F1 फोर्स एक्झर्ट करतो. सपोज दिस टू ऑब्जेक्ट कोलाइड्स. ऑब्जेक्ट B exert F1 force on object B
ऑब्जेक्ट ए. ऑब्जेक्ट बी हा ऑब्जेक्ट ए वरती F1 फोर्स ऍक्ट करतोय, ड्यू टू विच इट मूव्स विथ व्हेलॉसिटी. त्याच्यामुळे तो किती व्हेलॉसिटीनं मूव्ह होतो? v1. म्हणजे ऑब्जेक्ट ए ची व्हेलॉसिटी त्या फोर्समुळे चेंज होते आणि v1 होते. मग व्हेलॉसिटी बदलली म्हणजे त्याचं बदललेलं मोमेंटम काय असेल मग? हेन्स चेंज इन मोमेंटम किंवा फायनल मोमेंटम म्हणू, मोमेंटम ऑफ ऑब्जेक्ट ए इज. ऑब्जेक्ट ए चं फायनल मोमेंटम काय येईल? m1 v1 होईल. अकॉर्डिंग टू न्यूटन्स थर्ड लॉ. न्यूटन्स थर्ड लॉ काय सांगतो? अकॉर्डिंग टू न्यूटन्स थर्ड लॉ. न्यूटन्स थर्ड लॉ नुसार एव्हरी ऍक्शन फोर्स हॅव इक्वल अपोजिट रिॲक्शन फोर्स. प्रत्येक ऍक्शन फोर्सला इक्वल आणि अपोजिट रिॲक्शन फोर्स असतो. मग ऑब्जेक्ट बी न ऑब्जेक्ट ए वरती ऍक्शन फोर्स एक्झर्ट केला F1, म्हणजे ऑब्जेक्ट ए सुद्धा बी वरती काय करल? रिॲक्शन फोर्स एक्झर्ट करल. अँड धिस रिॲक्शन फोर्स एक्झर्टेड बाय ऑब्जेक्ट ए ऑन ऑब्जेक्ट बी इज F2. अकॉर्डिंग टू न्यूटन्स थर्ड लॉ, object B also experience force by object A. That is, object A exert force on object B. Exert force F2 on object B. Object A देखील object B वरती F2 फोर्स एक्झर्ट करतोय. ड्यू टू दिस फोर्स, त्या फोर्समुळे, ड्यू टू धिस फोर्स ऑब्जेक्ट बी मूव्स विथ व्हेलॉसिटी v2. आणि त्या फोर्समुळे ऑब्जेक्ट बी देखील काय होतो? v2 एवढ्या व्हेलॉसिटीने मूव्ह होतो. त्याची व्हेलॉसिटी चेंज होते, तो v2 एवढ्या व्हेलॉसिटीने पुढे मूव्ह होतो. अँड देअरफॉर और हेन्स फायनल मोमेंटम ऑफ ऑब्जेक्ट B is m2 v2. ऑब्जेक्ट B चं चेंज झालेलं मोमेंटम हे काय मिळतं आपल्याला? m2 v2 मिळतं. आता पहा, न्यूटन्स थर्ड लॉ ऑफ मोशन नुसार हे दोन फोर्सेस जे आहेत, ऍक्शन आणि रिॲक्शन फोर्सेस, हे इक्वल मॅग्निट्यूड आणि अपोजिट डायरेक्शनचे फोर्सेस आहेत. आणि त्याच्यामुळे आपण असं लिहू शकतो, ते इथं लिहितो मी. काय लिहू शकतो आपण? पहा, हे दोन फोर्सेस इक्वल मॅग्निट्यूड आणि अपोजिट डायरेक्शनचे, दॅट इज F1 इज इक्वल टू F2. इक्वल मॅग्निट्यूड आहे आणि अपोजिट डायरेक्शन असल्यामुळे मायनस साईन दिलेलं आहे. मग आता फोर्सचा जो फॉर्म्युला आहे तो काय आहे? F इज इक्वल टू ma. मग F1 साठी फॉर्म्युला काय होईल? F1 इज इक्वल टू m1 a1. F1 साठी काय फॉर्म्युला होईल? m1 a1 इज इक्वल टू, मायनस साईन आहे तसं. F2 साठी काय होईल? m2 a2, दॅट इज m2 a2. कशावरून आलं हे? फॉर्म्युला ऑफ फोर्स, फोर्सच्या फॉर्म्युल्यावरून. आता ॲसेलरेशनचा फॉर्म्युला काय? a इज इक्वल टू v मायनस u अपॉन t. मग a1 साठी काय फॉर्म्युला होईल? a1 इज इक्वल टू v1 मायनस u1 अपॉन t. मग m1 आहे तसं, इन ब्रॅकेट a1 चा फॉर्म्युला v1 मायनस u1 अपॉन t इज इक्वल टू मायनस m2 इन ब्रॅकेट a2 चा फॉर्म्युला काय होईल? v2 मायनस u2 अपॉन t. v2 मायनस u2 अपॉन t. हे t सेम आहेत, कॅन्सल झाले. शिल्लक काय राहिलं? m1 इन ब्रॅकेट v1 मायनस u1 इज इक्वल टू मायनस m2 इन ब्रॅकेट v2 मायनस u2. आता मल्टिप्लिकेशन करा. m1 न v1 ला मल्टिप्लाय केलं तर काय येईल? m1 v1 मायनस आहे तसं m1 u1 इज इक्वल टू मायनस m2 इंटू v2 मायनस m2 v2. आणि हे मायनस मायनस प्लस होतील, m2 इंटू u2 प्लस m2 u2. अशा पद्धतीनं आपल्याला ही स्टेप मिळाली. आता मायनस टर्म या एका बाजूला घेऊ, त्या प्लस होतील.
म्हणजे पहा m1v1 आहे तसं ही -m2v2 आहे ते LHS साईडला आणलं तर काय होईल प्लस m2v2 इज इक्वल टू -m1u1 आहेत ते RHS साईडला नेले प्लस होतील m1u1 आणि हे प्लस m2u2 आहे तसे. आता जर आपण हे पाहितलं की m1v1 प्लस m2v2 हे या दोन ऑब्जेक्टचे काय आहेत टोटल फायनल मोमेंटम म्हणजे चेंज झालेले मोमेंटम आहेत. इनिशियल मोमेंटम होते m1u1 आणि m2u2 आणि फायनल चेंज झालेल्या व्हेलॉसिटीचं मोमेंटम होतं m1v1 आणि m2v2. दॅट इज m1v1 प्लस m2v2 आर टोटल फायनल मोमेंटम ऑफ अ टू कोलायडिंग बॉडीज. दोन कोलाइड होणाऱ्या बॉडीचं कोलिजन नंतरचं टोटल मोमेंटम आहे m1v1 प्लस m2v2 आणि इनिशियल मोमेंटम आहे m1u1 प्लस m2u2. दॅट इज टोटल फायनल मोमेंटम आफ्टर कोलिजन इज इक्वल टू टोटल इनिशियल मोमेंटम बिफोर कोलिजन. म्हणजेच आघात होण्यापूर्वीचं एकूण मोमेंटम आणि आघातानंतरचं एकूण मोमेंटम हे इथं कसं आलेलं आहे सारखं आलेलं आहे आणि यालाच काय म्हटलं आता लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ मोमेंटम. दॅट इज व्हेन two freely moving bodies collides then their total momentum remains constant, it does not change. पहा इनिशियल मोमेंटम जेवढा आहे तेवढंच फायनल मोमेंटम आहे म्हणजे मोमेंटम मध्ये बदल झालेला नाही आहे. म्हणजे आपण काय म्हणू शकतो व्हेन टू फ्रीली मूव्हिंग बॉडी collides then their total momentum remains conserved. It does not change. ते चेंज होत नाहीये. तर याला म्हटलं आता लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ मोमेंटम. That is the total momentum before collision is always equal to total momentum after collision and this is also called as law of conservation of momentum is also called as corollary of Newton's third law of motion. मग पहा इनिशियल मोमेंटम ऑफ अ बॉडी इज ऑलवेज झिरो. ऑब्जेक्टचं इनिशियल व्हेलॉसिटी जी असते ऑब्जेक्टची ती झिरो असते आणि त्याच्यामुळे इनिशियल मोमेंटम सुद्धा ऑब्जेक्टचं नेहमी झिरो असतं आणि इनिशियल मोमेंटम झिरो असल्यामुळे पहा नेक्स्ट पॉइंट आहे मोशनच्या दरम्यान ऑब्जेक्टची जी इनिशियल व्हेलॉसिटी असते ती कशी असते 0 मीटर पर सेकंद असते. इनिशियल व्हेलॉसिटी ऑफ ऑब्जेक्ट इज ऑलवेज 0 and therefore initial momentum that is m1u1 plus m2u2 is equal to 0. इनिशियल मोमेंटम 0 होईल. मग आत्ताच्या आपण इक्वेशन मध्ये पाहितलं काय होतं फायनल मोमेंटम m1v1 प्लस m2v2 इज इक्वल टू m1u1 प्लस m2u2. इनिशियल व्हेलॉसिटी u जर 0 असेल तर हे सगळं इनिशियल मोमेंटम काय होईल 0 होईल. म्हणजेच फायनल मोमेंटम m1v1 प्लस m2v2 इज इक्वल टू काय येईल 0. म्हणजे जर इनिशियल मोमेंटम 0 असेल तर फायनल मोमेंटम सुद्धा काय झालं 0 झालं. याला म्हटलं आता करोलरी ऑफ न्यूटन्स थर्ड लॉ ऑफ मोशन. तर अशा पद्धतीने आज आपण या ठिकाणी हा चॅप्टर कंप्लीट केलेला आहे. याचे जे एक्झाम्पल्स आणि एक्झरसाइज आहे ते तुम्हाला पुढच्या लेक्चरमध्ये टाकली जाईल.